बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्या शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण मनोरंजन नसून कायदेशीर लढा आहे. बिग बॉसच्या घरात आपला जातीवाचक उल्लेख करून अपमान केला गेल्याचा आणि भारतीय संविधानाचा अवमान झाल्याचा गंभीर आरोप दिव्याने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी दिव्या गेल्या महिनाभरापासून पोलीस प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र पोलिसांनी दाद न दिल्याने आता तिने आक्रमक पवित्रा घेत ACP कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. दिव्या शिंदेच्या आरोपानुसार बिग बॉसच्या घरात असताना तिला जातीवाचक शब्दात हिणवण्यात आले, ज्यामुळे तिच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच कार्यक्रमादरम्यान संविधानाचाही अवमान होईल असे वर्तन किंवा वक्तव्य करण्यात आली. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दिव्याने पोलिसांत धाव घेतली होती. दिव्याचे म्हणणे आहे की गेल्या महिनाभरापासून पोलीस तिला आज करू उद्या करू असे सांगून फिरवत आहेत. याचिका दाखल करण्याचे आश्वासन देऊन तिला तासनतास पोलीस ठाण्याबाहेर बसवून ठेवले जाते. जेव्हा दिव्याने या विलंबाबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तेथून निघून जाणे पसंत केले. दिव्याने वाहिनीवर आणि बिग बॉसच्या टीमवर गंभीर आरोप केला आहे की माझी फक्त नकारात्मक बाजू प्रेक्षकांसमोर दाखवण्यात आली, तर इतर सदस्यांच्या चुका आणि माझ्यासोबत झालेला चुकीचा व्यवहार जाणीवपूर्वक लपवण्यात आला. जोपर्यंत पोलीस प्रशासन माझा गुन्हा रीतसर दाखल करून घेत नाही तोपर्यंत मी ACP ऑफिस समोरून हलणार नाही असा ठाम निर्धार दिव्याने व्यक्त केला आहे. सध्या दिव्या शिंदे आपल्या समर्थकांसह आक्रमक भूमिकेत असून जोपर्यंत FIR म्हणजेच प्रथम माहिती अहवाल नोंदवला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा तिने दिला आहे. या प्रकरणामुळे आता मनोरंजन सृष्टी आणि पोलीस प्रशासन या दोन्ही यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वाभिमानासोबत जगल, 25 वर्ष जगल, पण स्वाभिमानाने जगल. कुत्र्यांसारखं जगणं नको 100 वर्षांचं, 25 वर्ष जगल. छत्रपती शिवाजी महाराज की जय.